एकीकडे स्वच्छतेचे धडे दिले जात असताना दुसरीकडे रायगड किल्ल्यावरच्या स्वच्छतागृहांची भयावह अवस्था समोर आली आहे। या प्रकरणामुळे संतापलेल्या एका महिला पर्यटकाने पुरातत्व विभागाच्या कर्मचाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं। पैसे घेता मग सुविधा कुठे आहेत, महिलांनी उघड्यावर बसायचं का, असा सवाल करत त्यांनी प्रशासनाला जाब विचारला। मग असं विचारायचं पुण्या, आम्ही जे हे तिकीट काढतो ना, तर हे महिलांनी उघड्यावर वॉशरूमला जाणं कितपत सेफ आहे मला सांगा। कारण तुम्ही इथं बसलेले की तुम्ही त्याला बांधिले ना आम्हाला, हे 35 रुपये कशाचे घेता? मी डोर मी तिथे बरं, आणि महिलांसाठी ज्या सुविधा देत काम केलं पैसे नॉर्मल बरं आली नाही, वॉट एव्हर इट मे, पण तुम्ही इथं काम करता याच्यावरती म्हणजे जे पण काय आहे तर मग तुम्हाला माहीत पाहिजे ना, आम्ही आता दुसऱ्या कोणाला विचारणार आहे? वॉशरूम तिथं बंद होतं काय, तिथं जाणं सेफ नाही। माझ्याबरोबर अजून दुसऱ्या महिला पण होत्या। किल्ले रायगडावरील स्वच्छतेचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचं चित्र या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसतंय। महिलांसाठी असलेल्या स्वच्छतागृहांची अवस्था अत्यंत बिकट असल्याचा आरोप पर्यटकांकडून करण्यात येतोय। महिला पर्यटकांनी थेट पुरातत्व विभागाच्या कर्मचाऱ्यांसमोर नाराजी व्यक्त करत सुविधा सुधारण्याची मागणी केली आहे। दरम्यान हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रशासनावर टीकेची झोड उठली आहे। पर्यटकांकडून शुल्क आकारलं जात असताना मूलभूत सुविधांचा अभाव का, असा सवाल आता उपस्थित केला जातोय। व्हायरल व्हिडिओमुळे प्रशासनाची लक्तरं वेशीवर टांगले गेल्याची चर्चा आता सोशल मीडियावर रंगली आहे। ब्युरो रिपोर्ट, मुंबई समाचार मराठी। रायगडाचं पावित्र्य राहणार आहे का त्याच्याने? मॅडम होती कामं चालू आहे, कामं चालू आहेत, मग लोक येण्याचं बंद आहे का, महिला येण्याचं बंद आहे का? आणि मला भूक लागली तर मी 4 तास उपाशी राहू शकते ना? मला वॉशरूमला आली तर मी राहू शकते का? आणि दादा तुम्ही जरा काय फोनवरती बोला, हे उत्तर द्यायची पद्धत आहे का तुमची? एक भाऊ म्हणून आम्ही तुम्हाला बोलतोय ना, आमच्या समस्या आम्ही तर इथंच सांगणार ना। हा आम्ही येते काय कामाला, हा नंबर घ्या, पुढे फोन करा, मग जबाबदारी झटकली तर चालते का? तुम्हाला रोजचे येणारे प्रॉब्लेम माहित पाहिजे ना, इथं महिला येतात, लहान मुलं येतात, म्हणजे कंप्लेंट येऊन तुम्ही ऍक्शन घेत नाही, तुम्ही स्वतः मान्य करताय। आम्ही कशी ऍक्शन तुम्ही पुढे पोस्ट करा ना, पैसे जे येतात ते पुढे पोस्ट करताना एक ते जाऊ दे, तुम्ही गव्हर्नमेंट सर्वंट म्हणून पण जाऊ दे, एक माणूस म्हणून, एक बहीण म्हणून आता विचार करा ना तुम्ही। आणि आमचे 25 रुपये तुम्ही परत देणार आहे का गैरसोय झाल्याबद्दल? ते सांगा। आरोग्य बिघडलं, काय झालं तर काय करणार? गुन्ह्याचे दिवस आहे, माणूस पाणी पितो त्याला शूश येलं तर लागू शकते ना, तो पैसे तर तुम्ही घेतात ना, लोकांना सर्व्हिस का नाही देत? गव्हर्नमेंटचे तिकीट आहे तर आम्ही तरी काय करणार? गव्हर्नमेंटला सांगा ना, अहो रायगड युनेस्कोच्या हेरिटेज यादीमध्ये गेलेला किल्ला आहे, की माझ्या घराच्या जवळची बाग नाहीये, हे जगात आपण दाखवतोय का? बेसिक तर गोष्टी द्या आम्हाला, टाइम जास्त मागतोय मग फ्री करा, तिकीटच घेऊ नका ना तुम्ही, जर सुविधा देत नाही तोपर्यंत फ्री करा, जोपर्यंत वॉशरूम बांधून होत नाही का नाही चालत आहे तुम्हाला? जनतेचा पैसा जातोय कुठं? नाही तर या बायकांनी उघड्यावरतीच बसा म्हणून।